Welcome to 7th standard student. Today's topic is chapter number 4, Nutrition in Living Organism. न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवातील पोषण. आपल्याला पहिला क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज माल न्यूट्रिशन. विद्यार्थिनींनो, इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव टू स्टडीड माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. तर कुपोषण म्हणजे काय? इन विच बॉडी डज नॉट रिसीव एनर्जी इनफ न्यूट्रिएंट फॉर द प्रॉपर फंक्शन. बघा, ज्यावेळेस एखाद्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात जर पोषण तत्वे नसतील तर ती त्या ठिकाणी त्याचं एक सुरळीत त्याचं कार्य होत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो? कुपोषण असे म्हणतो. क्वेश्चन नंबर 2, विच आर द वेज टू प्रिव्हेंट द माल न्यूट्रिशन. आपण कुपोषण हे कुठल्या पद्धतीने टाळू शकतो? द बेस्ट वे to prevent the malnutrition is to eat healthy and balanced diet. म्हणजे आपण पौष्टिक आणि संतुलित आहार ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण मालन्यूट्रिशन टाळू शकतो. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. सबस्टन्स विच आर डायजेस्टेड अँड ॲसिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी फॉर द ग्रोथ अँड द हेल्थ ऑफ अवर बॉडी आर कॉल्ड ॲज अ फूडस्टफ्स. बघा, या ठिकाणी काही आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी त्यासाठी पचन आणि ॲसिम्युलेटेड ॲसिम्युलेटेड म्हणजे स्थाम्यीकरण आणि डायजेस्टेड म्हणजे अन्नपचन होऊन त्यापासून आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते. कशासाठी? वाढीसाठी आणि आपल्या चांगल्या आरोग्यासाठी. त्यालाच आपण काय म्हणतो? त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात. बघा मैत्रिणींनो, डायजेस्टेड म्हणजे अन्नपचन. पचन हे कशा पद्धतीने होते? बघा, या ठिकाणी कन्व्हर्शन ऑफ फूड इंटू अ सिम्पल सोल्युबल फॉर्म्स म्हणजेच अन्नाचे रूपांतर हे विद्राव्य घटकात होणे याला आपण काय म्हणतो? डायजेशन असं म्हणतो. ॲसिम्युलेशन मीन्स युटिलायझेशन ऑफ ॲब्झॉर्ब फूड बाय द सेल्स अँड टिश्यू. बघा, जे काही टिश्यू म्हणजे उती, पेशी आणि उतींकडून जे काही आपल्याला अन्नपदार्थ शोषलेलं असतं त्याच्यापासून काय मिळते? आपलं एनर्जी अँड प्रोडक्शन अँड ग्रोथ अँड रिपेअर. त्यापासून आपल्याला काय होतं? त्याची ग्रोथ होते, वाढ होते आणि त्या ठिकाणी आपल्याला ऊर्जा पण मिळते. तर वी गेट सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूडस्टफ्स. बघा, आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स, नेमली मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. बघा, या ठिकाणी मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे बृहत पोषक द्रव्य अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव्य. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन अ लार्ज क्वांटिटी. बघा, न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्व कुठले कुठले? कार्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ हे आपल्याला जास्त प्रमाणात आवश्यक असतात. दीज आर कॉल्ड एज अ मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि त्यालाच आपण काय म्हणतो? बृहद पोषक द्रव्य असे म्हणतो. मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी. मिनरल्स म्हणजे क्षार आणि व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे हे आपल्याला खूप अल्प प्रमाणात आवश्यक असतात. दे आर कॉल्ड ॲज अ मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो? सूक्ष्म पोषक द्रव्य असे म्हणतात. आता न्यूट्रिशन, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग अ फूड विच टेक प्लेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ न्यूट्रिशन. बघा, न्यूट्रिशन म्हणजे पोषण.
काही द प्रोसेस ऑफ टेकिंग इन म्हणजे काही आपण ज्या ठिकाणी पोषक द्रव्ये शरीरात घेऊन यूजिंग फूड विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या ठिकाणी त्या सजीवांच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, पोषण असे म्हणतात. मग आपल्याला नीड फॉर न्यूट्रिशन, बघा आपल्याला या ठिकाणी पोषणाची गरज का असते, या टू सप्लाय द एनर्जी फॉर टू डुईंग वर्क. बघा अन्नाची आपल्याला ऊर्जेची गरज असते कशासाठी, काम करण्यासाठी. ग्रोथ, सेकंड नंबरचं नीड फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. बघा वाढीसाठी आणि विकासासाठी, आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सुद्धा पोषणाची आवश्यकता असते. टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर द टिश्यू. मग पेशींची झीज भरून, बघा टू रिप्लेस द डॅमेज सेल, पेशींची झीज भरून निघण्यासाठी आणि त्या ठिकाणी नवीन ऊती दुरुस्त करणे, यासाठी सुद्धा आपल्याला त्या न्यूट्रिशनची आवश्यकता. आणि शेवटचं हे जे काय आहे नीड फॉर न्यूट्रिशन टू फाईट द डिसीजेस. बघा विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण आता बघतोय सगळीकडे इम्युनिटी वाढवा, म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, आपल्या न्यूट्रिशियस फूड आपल्या शरीराला आवश्यक आहे आणि आपली इम्युनिटी त्यामुळे वाढेल आणि त्यापासून आपलं कोविड-19 या आजारापासून, व्हायरसपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. म्हणून न्यूट्रिशन खूप महत्त्वाचं आहे. तर ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन, ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी पोषण. सम ऑर्गॅनिझम कॅन बी प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्फ. दिस इज कॉल्ड ॲज अ ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन. म्हणजे ॲटो मीन्स स्वयं पोषण. काही सजीव हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात, तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात. यालाच आपण काय म्हणतो, ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग आता हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन, सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम, प्लॅन्ट्स ऑर ॲनिमल्स. बघा काही सजीव हे अन्नासाठी वनस्पतीवर आणि प्राण्यांवर अवलंबून असतात. तर त्यांनाच आपण काय, दिस इज कॉल्ड ॲज अ हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि त्यालाच आपण काय म्हणतो, परपोषण असे